कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। संतोष देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये पोहोचलेत। संतोष देशमुख यांना आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी अनेकांची गर्दी झालेली दिसते। जरांगे पाटील यांच्यासोबतच आमदार सुरेश धस हे देखील या ठिकाणी पोहोचलेत। वर्षभरापूर्वी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या या ठिकाणी करण्यात आली होती। तर संतोष देशमुखांच्या हत्येला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यासोबतच हा विषय ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून लावून धरला होता ते इथले आमदार सुरेश धस हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं जाईल, भेट घेतली जाईल आणि आदरांजली देखील वाहिली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।